नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजची जी कम्युनिटी मी टाकली होती ती मला मजबुरीमध्ये टाकावी लागली, कारण काही लोकांना वेळीच उत्तर दिलेलं बरं असतं. पण आता मी ह्या बाईला काहीही उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे. म्हणजे मी देणारच नाही. तिला काय करायचं ते करू दे, जे बोलायचं ते बोलू दे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते आणि ही कावळी एक कावळी डोम कावळी, त्याच्यामुळे हिच्या शापाने तर काहीच होणार नाही आहे, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर जे करायचं आहे ते करू दे. आता हिला आधी स्वतःच काहीतरी बोलते, सगळीकडे इकडे तिकडे फिरत असते, कोणाकोणाच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कॉमेंट्स करते आणि हिला कधी उत्तर दिलं, माझी उत्तरं तर मुद्देसूद असतात. लास्ट टाईम पण हिने जी कॉमेंट केली होती ती कॉमेंट लावून एक मुद्दा मी एक्सप्लेन केला होता. तर ह्या बाईचं तर काही होण्यातलं नाही. हिच्यावरती मी एक स्पेशल पॉडकास्ट घेऊन लवकरच येईन आणि हिला मी ब्लॉक करून टाकलेलं आहे. हिची कटकटच नको मला, हिचं काही इथे येऊन बोलणं पण नको आणि काही नको. ही जशी लोकांना ब्लॉक करते ना, तसंच हिच्या नाकावर टिचून मी हिला ब्लॉक केलं आहे. आता बस बोंबलत तिथे कम्युनिटी लावत प्रत्येक गोष्टीसाठी. तर जाऊ दे, आता या पनवती बाईबद्दल जास्त बोलून आपण आपला वेळ वाया नको घालवूया आणि आपल्या आजच्या स्पेशल पॉडकास्टला सुरू करूया, जो आहे आपला वीकेंडचा वार, म्हणजेच झमुरे बजात ताली. झमुऱ्याकडे पण सध्या काही कंटेंट नाही आहे. मी लिटरली याचे व्हिडिओज बघून हा विचार करत होती की असा नवरा, असा मुलगा, अशी व्यक्ती, ह्याला जे लोक कॉमेंट करतात असे की तुझ्यासारखा मुलगा सर्वांना मिळू दे, तुझ्यासारखा नवरा मिळू दे, तू एकदम बेस्ट नवरा आहेस, बेस्ट मुलगा आहेस, असं आहे तसं आहेस, तू पुरुष ही नाही महापुरुष आहे. तर मला असं वाटतं की हे कुठल्या प्रकारचे लोक आहेत, हे कोण आहेत, ह्यांची मुलं कशी असतील, ह्यांचे नवरे कसे आहेत की ज्यांना ह्याच्यासारखा नवरा, ह्याच्यासारखा मुलगा असावा अशी इच्छा होते. कारण हा तर बाई माणूस आहे. हा अखंड दिवस बायकांच्या घोळक्यामध्ये पडलेला असतो. म्हणजे काही कामदाम नाही ह्याला. चुकून माकून हे नशिबाने घबाड हाती लागला आहे यूट्यूब रूपी, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी सेट बनाया चॅनल मिळालेला आहे. ते कसं तरी घसेटून काही अंधमंद भक्तांमुळे कसं तरी चालू आहे. जर हे नसतं तर काय असतं, हा माणूस काय केलं असतं याने. म्हणजे अक्षरशः मला त्याच्याकडे बघून आहे ना, हल्ली हा विचार सतत सतावू लागला आहे की ह्याच्याकडनं काय झालं असतं जर हे यूट्यूब ह्याच्या हातातून निघून गेलं. तर हा गुड फॉर नथिंग आहे. हा गुड आहे, व्हेरी गुड आहे. लिटरली हा माणूस तिथे किचनमध्ये उभा राहून नुसता गप्पा ठोकत असतो. तुम्ही कधी विचार केला आपल्या, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत, लांबपर्यंत आपल्या विचार पण हा मनाला शिवू नाही शकत की एका कोळंबीवरती पूर्ण व्हिडिओ बनवला ह्या माणसाने. बडबड पचपाच, इतकी बडबड फक्त एका फ्रोझन कोळंबीवर. कसं काय रे, कसं काय जमतं तुला हे झमुऱ्या? खरंच रे, तू गॉंगॉंगच्या दुनियेतला आहेस. तुला फ्रोझन कोळंबी असते माहिती नव्हतं आणि तू हे समजून चालतोयस की कोणालाच माहिती नाही आहे, तुझ्या अंधमंद भक्तांना पण माहिती नाही आहे की फ्रोझन कोळंबी असते. त्याच्यावर तू इतकं तुझं अगाध ज्ञान झाडलंस, इतकं पकवलंस. एक अशी ना टंगटन टापली मारावीशी वाटत होती आणि असं बोलावं असं वाटत होतं, ए चुप ना, चुप चल शडाप, एकदम चप. मोठा सांगते ते तर फ्रीज आणलाय तर तुझ्यासाठी असेल रे बाबा तो काहीतरी एकदम युनिक फ्रीज. पण तू कोणाला दाखवतोस ते? ह्याच्यामध्ये ना असं टेम्परेचर असतं हे ना, तुमच्या फ्रीजमध्ये आहे की नाही मला माहिती नाही, पण ना असं असतं. आमच्या फ्रीजमध्ये हा ऑप्शन आहे आणि मी ना असं हे ह्याच्यामध्ये ठेवलं आहे. आमच्या फ्रीजमध्ये आहे ना, तर इथं ना 17 डिग्री टेम्परेचरवर सेट करून ठेवायचं असते. अरे ते काय मायक्रोवेव्ह आहे की ओव्हन आहे की काय आहे? 17 डिग्रीवरती सेट कर आणि हे कर आणि ते कर. अरे ना, तू जगाच्या ना पाठी अक्षरशः गाडलेला आहे तुला. कुठच्या गोष्टी सांगतो रे काहीतरी नवीन असल्यासारखा? चल बघ,
नंतर त्या कोळंबीला बाहेर काढलं. त्या बर्फातल्या कोळंबीला नुसतं हात लावून एक एक कोळंबीला हात लावून लावून चिवडून चिवडून वर खाली मागून पुढून दाखवलं. त्याच्यानंतर मग तिला पाण्यामध्ये बुचकळून बुचकळून त्या पाण्यामध्ये 10 वेळा हात घालून घालून फिरवून फिरवून दाखवलं. त्याच्यानंतर मग एक एक कोळंबी बाहेर काढली. सुकली का, सुकली का, झाली का, नॉर्मल टेम्परेचरला आली का, नाही आली का. आणि मग तिला धीर पण नाही. अरे मठ्ठ माणसा, ती कोळंबी आहे ना 2-3 तास आधी बाहेर काढून ठेवायची असते. त्याच्यानंतर त्याला मिनिमम 1 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं असतं जेव्हा ती नॉर्मल टेम्परेचरला येते. तू तर तिला डायरेक्ट काढलीस. त्याच्यानंतर त्याला पाण्यात टाकलं. ते पण असं पण नाही की गरम पाण्यामध्ये वगैरे. तुला जर एवढीच घाई होती तर थोडंसं गरम पाणी करायचं, कोमट पाणी त्याच्यात टाकायची, म्हणजे ती लवकर जरा नॉर्मल टेम्परेचरला आली असती. तिला नॉर्मलच पाण्यामध्ये तू घालून घालून तुझ्या हाताची गरमी देऊन देऊन बुचकळून बुचकळून झाली करून त्याला काहीतरी ते मसाले भदा ओतले. आणि ना तू ना ते झमुरीच्या ना हाताची चव बिव तर काही बोलूच नको, तूच खाते खाणेरडं खारट कुठे कुठे घातलेले हाताची चव. बरोबर असे जे स्पेशल बनवतात ना त्यांच्या हाताची चव एकदम मस्तच येते. म्हणूनच तुला आवडतं. तुला ते खायची सवय झाली आहे ना तुला आणि तुझ्या गेस्टना, तर आता त्यांना दुसरं काहीच आवडणार नाही. गरम मसाला घालून मच्छी बनवते. कोणी लावलेला आहे मच्छीला गरम मसाला. आणि शेंट यांच्याकडे ना प्रत्येक ह्याला ना वेगळा मसाला आहे. चिकनला आम्ही वेगळा मसाला वापरतो, मच्छीला वेगळा मसाला वापरतो, आणि काय व्हेजला वेगळा मसाला वापरतो. तुम्ही जर असे मसाले वापराल ना तर तुमचं पण असं वेगवेगळं. हां, आणि एक खास मसाला पण वापरतो ना. हां, झमुरी स्पेशल मसाला आहे. ते पण टाकते असा मध्ये असा थोडासा. मग त्याच्याने तर एकदमच आगळी वेगळी चव येते. म्हणजे कुठेच नाही मिळणार अशी चव. जे खाल्ल्याने ना मग हार्पिकने गुळण्या कराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये काहीही स्पेशल नाही आहे. सगळीकडे असं बनवतात आणि सगळ्यांना बनवता येते. प्रत्येक घरोघरी जे मच्छी खाणारे आहेत अस्सल कोकणातली लोक, ते सगळेजणं ह्या अशा प्रकारचे रवा फ्राय मच्छी बनवतात. फक्त कोळंबीच नाही, इतरही मच्छी अशीच बनवली जाते. तू काय म्हणजे काय सिग्नेचर डिश आहे तुझी? हां, कसली सिग्नेचर? कोण येतात रे लोक? मला तर वाटतं तुझ्या घरी येणारे लोक जे आहेत ना तुझ्या त्या पत्रास्टेमध्ये, ते लोक कुठून म्हणजे असे आहेत, ते पण गॉंगच्या दुनियेतलेच आहेत की ज्यांनी आयुष्यात कधीच काही खाल्लं नाही आहे. काही 2-4 माणसांनी तर असं रिव्ह्यू दिला होता, म्हणजे तू त्यांना स्क्रिप्ट देतोस ते त्याच्यावरून स्पष्टच होतं. कारण का असा मख्खर रिव्ह्यू फक्त स्क्रिप्टेडच असू शकतो. ला एक माणूस जो कोकणातलाच होता आणि जवळजवळ मला वाटतं काहीतरी 70+ एजचा काहीतरी होता, आणि तो म्हणे की मी फर्स्ट टाईमच आमरस खातोय आयुष्यात. अरे झमुऱ्या, हे कुठल्या दुनियेतले लोक आहेत रे बाबा? 70 वर्षाच्या माणसाने आयुष्यात, मग तो कुठलाही असो, इवन कोकणाबाहेरचा पण असला ना तरी पण 70 वर्षामध्ये एकदाही आमरस कधी चाखलं नाही. म्हणजे खोटं बोलण्याची पण हद्द असते यार. किती फेकायची पण काहीतरी लिमिट असते. आणि तुझे ते व्ह्युअर्स पण जे कॉमेंट करतात की हां तू मस्तच करतो, मस्तच देतो, मस्तच खायला देतो, आणि खरंच तोंडाला पाणी सुटतं. अरे मी तर म्हणते ना, तुला खाताना बघून ना तोंडाला काय कुठे दुसरीकडेच पाणी सुटेल. ते तुझ्याजवळच ठेव, तुलाच लखलाव ते पाणी, समजलं का? काय तर ते मच्छीचा पण, ते कोळंबीचा मसाला पण उघडून असा खात होता. ही रिअल टेस्ट आहे ना. मग हीच रिअल टेस्ट आहे ना. मग कच्चीच कोळंबी खायची होती ना, कच्ची कोळंबी खायची होती. मग एकदम ऑथेंटिक टेस्ट तुला कशी असते ना कोळंबीची ती कळली असती. कशाला मग त्याला मसाला लावला? जर तो काढूनच ऑथेंटिक टेस्ट तुला दाखवायची होती तर नको. तिथे तुझा जबडा एवढा मोठा उघडतो रे. पण ती कोळंबी खाताना, नाहीतर मग चिकनचा पीस खाताना छोटासा, किंवा पान खाताना कसा खातो चिमणीने चोच मारल्यासारखा. हां, कसं ते एवढंसं तोंड उघडतो. ती कोळंबी पण अख्खी तोंडात टाकायची ती नाही, तिला पण अर्धा चावून ती उष्टवलेली कोळंबी दाखवून खातो. असं घाणेरडं बघून ज्यांच्या तोंडाला पाणी सुटतं ना ते अजीबच नमुने असतील तुझ्यासारखे. आमच्या नाही बाबा सुटत. जरा ना आपल्या गॉंगच्या दुनियेतनं बाहेर ये आणि फूड व्लॉगिंगचे चॅनल वगैरे बघ. आणि जेव्हा ते लोक खातात तेव्हा कसं काय वाटतं ना, समोरच्याला असं वाटतं की हां आत्ताच्या आत्ता हे खाल्लंच पाहिजे, हे आपण ट्राय केलंच पाहिजे. असे त्यांचे एक्सप्रेशन्स असतात, असं त्यांचं खाणं असतं. त्यांच्या बोटांची ठेवण असते, त्यांच्या ओठांची हालचाल असते. तुझं ते चंबूसारखं तोंड, बोंड्याचं नाक
आणि तो हात, त्या हातावर तर आज आहे ना मी असा फटका हातोडा मारणार आहे ना, सारखा तो कोलंबी हातात घेऊन घेऊन दाखवत होता. ते तुझं ना काहीच धड नाही आहे, जरा बघ जरा कसं असतं आणि नंतर कर असे खाण्यापिण्याचे व्हिडिओ. बा त्या मातोश्री, ओ मातोश्री, तुम्हाला सांगितलं ना फक्त आय आय एवढंच बोलायचं, जास्त नाही बोलायचं. काय ते तुमच्या रेसिपी ठेवा बाजूला, नुसतं काय येतं का तुम्हाला बिर्याणीच्या? जरा पुढे जा आणि जरा शोधा आता काहीतरी नवीन रेसिपी. खूप झालं तुमचं बकवास, तेच 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 काय पण टाकायचं, उचलायचं ते आणि तेच मसाले फेकायचे आणि वरून राईसचा लेअर लावायचा, झाली बिर्याणी. मग कधी चिकन, कधी मटण, कधी कोलंबी आणि आता काय कालवं बिर्याणी. आणि हे मख्ख लोक येऊन येऊन सांगतायत की कसं सुचतो तुम्हाला. न सुचायला काय आहे, याच्यामध्ये सुचण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून सुचतं तिला. कालवं ना कधी फ्राय करून खा, ती जास्त चांगली लागतात. काय पण येत नाही तर उचलायचं, आपलं बिर्याणी बनवत सुटायचं. तो मुलगा आहेच, काही दिलं तरी नुसता बकासुरासारखा खाणारा, कसा बसतो आणि कसं ते बक्का बक खायला चालू आपला. ना पुढे मागे कोणाला काय ठेवलं आहे नाही ठेवलं आहे. आता ते त्या दिवशी ते कोलंबी, सगळ्या कोलंबी चिवडून याने खाल्ल्या. असं नाही की बाबा आपल्या बायकोला टेस्ट करायला ठेवूया, ती दिली पण असेल तरी पण इतकं घाण करून देतो ना की समोरच्याची इच्छा मरून जाईल ते खाण्याची. काय रे, एकदा तोंडावर पडलास तेवढं बस नाही झालं. लास्ट टाईम पण असंच बोललेला, मी ना अर्ली बर्ड डिस्काउंट देणार आहे, तुम्ही ना लवकरात लवकर आत्ता बुक करा आणि मग आहे ना तुम्हाला ह्या रेटला मिळेल. पण नंतर बुक केलं ना तर मग मी ना 500 रुपये वाढवणार आहे, 300 रुपये वाढवणार आहे, 200 रुपये वाढवणार आहे. आणि मग पडलास ना, आपटवला ना तुला चांगलाच पब्लिकने. कोणीच बुक नाही केलं, अर्ली बर्ड पण नाही आणि लेट बर्ड पण नाही. आणि मग बसावं लागलं बंद करून आणि इकडे तिकडे. मग त्या ताईला बोलवून घेतलं, मग तिच्याबरोबर फिरत बसला, थोडे व्ह्यूज गोळा करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरायला गेला, रत्नागिरीत पण तुला गाडी चालवायची फाटते तुझी. मग त्या ड्रायव्हरला ठेवला, त्याच्याकडनं जे ह्यांना देतोस ना तुझ्या गेस्टना रिक्षा करून, मग ते वसूल केले त्या ड्रायव्हरकडून स्वतः फिरून त्याच्या रिक्षामधून. तरी पण तुझी जिरली नाही, तर आता परत तो अर्ली बर्डचा डिस्काउंट घेऊन आला आहे. मुळात तर तू ऑक्टोबरपासून स्टार्ट करणार होता ना रे, का आता काय झालं? हे पण चालत नाही वाटतं यूट्यूब, म्हणून आता परत आता ऑगस्टपासूनच सुरू झाला अर्ली बर्डचे बोंबा ठोकायला. पण काय नाही, ह्यावेळेला पण बघ, तुझा लेट बर्ड नाही, नो बर्ड, कोणीच येणार नाही आहे बर्ड तुझ्या नेस्टमध्ये. आणि कधी नव्हे ते आयुष्यात ते कपडे घेतलेस ना, तर ते बघून झमुरी इतकी खुश झाली. ओ झमुऱ्या मस्त दिसतो रे, एकदम सॉलिडच दिसतो हा लुक तुला, एकदम मस्त. माझ्या झमुरा माकड. आमच्या लहानपणी ना, जेव्हा मी चौथीमध्ये होते ना, तेव्हा माझा भाऊ घालायचा पेपर प्रिंटवाला शर्ट, आला मोठा. चला काही काय बोलत असतो रे. तिथे गेलेला कुठेतरी ते स्टॉलवर खायला, तर बोलतो इथे ना मी ना गेस्टना ना आले की माझ्याकडनं फ्री. मग नंतर मग आईस बोलली की बाबा हे तर खूप महागात पडेल बाबा, असलं काहीतरी बोलू नको काय पण. मग बोलतं नाही म्हणजे ना लिमिटपर्यंतच फ्री, एवढंच म्हणजे काहीतरी एवढ्या रुपयापर्यंतच माझ्याकडनं फ्री. मग ते पण जरा जास्त झालं. बहुत उड रहा है, थोडा और नीचे आ जा बोलली आईने, इशारा केला तिकडून. मग बोलतो नाही ना माझ्याकडनं ना चहा फ्री. अरे काय दिवस आले रे झमुऱ्या तुझ्यावर. रे कोणी बुकिंग देतं का? बुकिंग या गरीबाला कोणी बुकिंग देतं का? बुकिंग मी तुम्हाला चहा फ्री देईन, प्लीज माझ्याकडे बुक करा प्लीज. या रत्नागिरीच्या ओसाड गावात राहणाऱ्या झमुऱ्याला कोणी बुकिंग देतं का? बुकिंग, मला बुकिंग द्या बुकिंग. तो तिथे गेला होता गणपतीपुळेला, तिथे 21 मोदकाचा नैवेद्य करतो. कोणाच्या जीवावर करतो रे मोदक? हां तुझ्या ना असं ठुसते ना, तुझ्या असा द्यावीशी वाटते ना, चुप शळात. आणि नवस करा, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तुम्ही नवस करा, तुझ्या आधी हो दे, समजलं ना? विरजण लागू दे आधी तुझ्या दयाला, नंतर लोकांना सांग नवस करा आणि हे करा आणि ते करा. त्यांना माहिती आहे तुझ्यासारखे नाही आत्ता आले, तुझ्या आधी ना 10 वेळा जाऊन आले असतील ते गणपतीपुळेला. दुसऱ्याला कोणाला तरी सांग, शानपट्टी करतो. आणि 21 मोदक आपल्याला ना स्वइच्छेने दिले पाहिजे. नाही स्वइच्छेने म्हणजे काय, कुठे बोलायचं काय बोलायचं कळतं का? स्वइच्छेने, नाही तर काय दुसऱ्याच्या इच्छेने देणार तू?
आणि तुझीच वाट बघतोय बाप्पाच. असं काय झमुरा देणार मला काय मोदक आणि त्याच्यानंतर मला खायला मिळणार. कुठून येतो रे तू? कुठे जा ना जा ना जा ना. झमुरीचं तोंड बघण्यासारखं झालेलं. ते तर कोणी तिला मदत नाही करत, हातभार नाही लावत. तिलाच बसवशील खोबरं खवण्यापासून मोदक बनवायला. ते पण तिला येतं की नाही माहिती नाही. पत्ता चला की बाकीच्या हेल्पर्सकडनं करून घेतलं. काहीतरी तोंडाला ना बोलण्याच्या आधी 10 वेळा विचार कर. काहीतरी तोंड दिले म्हणून बडबड करत बसू नकोस. कुठली गोष्ट बोलायची, कुठली नाही बोलायची, कुठली गोष्ट व्हिडिओमध्ये ठेवायची ना. पानसट वात्रट माणूस आहेस तू. ते झाई काका कुठे सुसू करून आले, त्यांना बोलते की झाई कुठून आलात तुम्ही? हात धुवा आधी, हात धुवा, आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठून आल्यात. की जोक मारलास तू? जोक मारला? देऊ एक सो अशी देईन मग टपली सगळं डोक्यावरचं हालून हातात येईल. आजकाल बघितलं का मंडळी, जरा जास्त जुल्फे उडवत राहतो. असं एका हाताने ना असे केस असे मागे मागे करत राहतो. खूप मोठा स्वतःला डूड समजतो. तू डूड नाही आहेस रे, डूड नाही आहेस तू. व्हेरी गुड आहेस माहिती आहे ना तुला. जास्त उडवू नकोस केस. आता मी आली ना, मी अशी फुंकर मारेन तुझ्या केसावर. बघूया आपण कसे उडतात ते. आणि ना तुला एक गोष्ट सांगते, तुला माहिती नाही ना म्हणून. 3 प्रकारच्या कोलंबी असतात. तर आयुष्यात कधी काय खाल्लं नाही आहे तर शिकून घे. लोक तुला काही 4 गोष्टी चांगल्या कॉमेंट करतात ना. मला एक कॉमेंट आली होती की ताई मी ना त्याला सांगितलं होतं की 2 नाही 3 प्रकारच्या कोलंबी असतात. एक तर तू फ्रेश कोलंबी, एक फ्रोझन आणि एक फार्म प्रॉन्स. ते पण आता ट्राय करून दाखव. नको नको, सगळ्यांना माहिती आहे. ही कमेंट तुला आली होती, तू अप्रूव्ह नाही केलीस. माझ्याकडे प्रूफ आहे त्या गोष्टीचा. तर ना हे फालतू कमेंट्स ठेवते ना, दादा तू मान आहे, दादा तू टकला नाही म्हणजे दादा तू काय आहे, एकदम जुल्फे मस्त आहेत तुझी आणि मस्त असा उडवतो, एकदम डूड दिसतो, गुड दिसतो, मस्त दिसतो, कूल आहेस. अशा सगळ्या कमेंट आहे ना, हे असल्या फालतू कमेंट इतक्या ऑब्वियस खोट्या कमेंट ठेवण्यापेक्षा ना ज्या खऱ्या कमेंट आहेत ना ते जरा बाहेर येऊ दे. सगळ्याच कमेंट वाईट नसतात. काही कमेंटमधनं शिकण्यासारखं पण असतं. पण तुम्हाला माहिती आहे मंडळी, एक माणूस आहे म्हणजे पुरुष, तो ह्याला ना दर कमेंटमध्ये, दर व्हिडिओच्या खाली लव यू झमुरे असं ना लिहिलेलं असतं. एक पुरुष आहे तो, जो ह्याच्या अखंड प्रेमात आहे. रोज आय लव यू लिहित असतो आणि ना त्याची कॉमेंट हा अप्रूव्ह पण करतो. एकदम दिल तक कनेक्शन आहे. आणि काकू आय एवढंच ओके, लक्षात ठेवा. मी पुन्हा नाही सांगणार, नाहीतर आहे ना आता कव्वा बिर्याणी दाखवा. आता तेवढंच बाकी राहिलं आहे, सगळं झालं. नाहीतर एकदम सेम टू सेम आहे. तो कव्वा बिर्याणीवाला माणूस आहे ना तो आणि आपला झुल्फेवाला झमुरा, याच्यामध्ये फार काही फरक नाही आहे. एकदम सेम वाटेल तो. लास्ट बट नॉट द लिस्ट, ते कबाडखान्याचं काय केलं आहे रे बाबा तू? आणि एक कपाट आणून तिथे बसवलं आणि लोक तुला एवढं विचारतायत, तो देवारा कुठे गायब केला? पहिल्यापासूनच एक देवासाठी रूम म्हणजे ना, हे गावच्या घरांमध्ये ना स्पेशली असतंच. तुम्हाला एक घर असं नाही मिळणार जिथे असा कुठेतरी देवारा असा ॲडजस्ट केलेला आहे. आता आपल्या इथे असतं तर वेगळी गोष्ट आहे, कारण का आपल्या इथे एवढी जागा नसते. आहे त्या जागेत ॲडजस्ट करावं लागतं, लोक करतात. पण गावी स्पेशली जेव्हा घर बांधतात ना, तेव्हा देवासाठी एक वेगळी खोली असते. तिथे ह्याने केलीच नाही. आणि आता तर तो देवारा चक्क ह्याने कुठे गायबच करून टाकला आहे. कुठे गेला काय माहितीच नाही. आणि हा अशाच कमेंट हाईड करून ठेवतो. ह्याला इतके लोक विचारत आहेत, पण 1 नाही की 2 नाही. आणि जरी तू त्या झाई काकांच्या रूमवर नेऊन ठेवला असशील ना, तरी पण ते वेगळं घर आहे आणि हे वेगळं घर आहे. प्रत्येक घरात एक देवारा असलाच पाहिजे. त्याच्यामुळे ते तर जस्टिफाय होतच नाही. तर आता लवकर सांग, त्या कबाड्यात ना देवारा कुठे हलवलास? द नेशन वॉन्ट्स टू नो. याचा काय भरोसा नाही बाबा. हा OLXवर विकून पण टाकेल. लास्ट टाईम ते सोफा, टेबल, खुर्च्या ते पण असंच रातोरात गायब झालेलं आणि कुठे त्याचा आजपर्यंत अत्तापत्ता नाही लागला. तसंच ह्या देवाराचं पण झालं आहे असं मला एकंदरीतच वाटते. असो तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये ओके उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मसालामा. एन्जॉय युअर वीकेंड.